हॅलो सपना, अरुण आता ठीक झालाय? क्या? अरुण ठीक हो गया? हा सपना, सच कहो विक्रम. हा मी खरं सांगलो सपना. त्यानं सकाळी उठल्या उठल्या मला ओळखीले की पहिलं मला त्यानं 90ला पैसे मागलाय. थैंक यू विक्रम, थैंक यू. हा बरं सपना, बरं. मैं उसे देखना चाहती हूँ, मिलना चाहती हूँ. आजच? प्लीज विक्रम, अभी. बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी आता काहीतरी करून त्याच्या घरच्याला काहीतरी सांगून त्याला माळावरी घेऊन येतो. आम्ही रोज दारू प्यायच्या ठिकाणी. आज तुम जो चाहो मुझसे मांग सकते हो. आता तू मला काय देणार आहेस बाबा? मी तुला काय मागू? बरं ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मला येताना 2 देशीचे खंबे घेऊन ये आणि येताना चाकणं आणायला विसर नको बर का. हाँ, मैं जरूर आऊंगी. हा लवकर ये, धोका देऊ नको बर का. आम्ही माळावरी नसतं येड्यावनी तुझी वाट बघत बसेल. मैं जरूर आऊंगी विक्रम. थैंक यू विक्रम, थैंक यू. बरं झालं बाबा, आता माझी हप्त्याची बेफिकिरीच झाली. आता मला रोज कोणाला बी 5 रुपये दे 90ला कमी पडले, 10 रुपये दे 90ला कमी पडले, मागायची गरजच नाही हप्ताभर. हा अक्षय भाऊ, मारुती बोलालो. बोलो. मला 21 दिवसात पैसे डबल करायची स्कीम माहीत झाली. 21 दिन में पैसे डबल? हा मामूली भारी स्कीम नाही. तुला ऐकायचं आहे की नाही? हाँ जी. तर ऐक, आपल्याला काहीच करायचं नाही. दारू पिणाऱ्याला आणि रोज मटका खेळणाऱ्याला त्याला 21 दिवस रोज पैसे द्यायचे आणि ते काय की आपल्याला 21व्या दिवशी ते पैसे डबल देतात. आणि तुला सांगतो, हे स्कीम आहे का नाही पूर्ण भारतात चालू आहे. टाटा, बिर्ला, अंबानी हे सगळे असंच मोठे झालेत. सांग, तुला इंटरेस्ट आहे का नाही? हाँ नहीं, मुझे इंटरेस्ट है, बहुत इंटरेस्ट. हा तर मग ये लवकर पैसे घेऊन. इथं 10-12 जण आले ता त्याच्याकडे 90 प्यायला पैसे नाहीत. म्हणून तू आल्या आल्या त्याला पैसे वाटून टाकूता. ओके ओके, बाय बाय बाय. हेलो. राज सिंगानियाला फोन दे. वो तो घर पर नहीं है. बरं ठीक आहे, राज सिंगानिया घरी आल्यावर त्याला सांग 2 लाख रुपये रोख कॅश आणि 2 थंडगार बिअरचे बॉक्स घेऊन त्याला बालाजी पाटलाच्या शेतामध्ये लवकर यायला सांग. का तर त्याची बहीण आमच्या ताब्यामध्ये आहे. त्यानं जेवढं टाइम लावल आमच्याकडे यायला, प्रत्येक या घंट्याला 1 बिअरचं बॉक्स वाढल. सांगून ठेवतो तुला. काय? हेलो हेलो, लेकिन आप है कौन? मी बेवडा शंकर बोलतोय. सांग त्या राज सिंगानियाला लवकर यायला माझ्याकडे. चल ठेव फोन. हेलो. किसका फोन है पूजा? किसी ने अंजलि को किडनैप कर लिया है. क्या? लेकिन राज तो घर पे नहीं है. Oh my God. हॅलो सपना, तुझा अरुण काय की पहिल्या पेक्षा भारी झालाय. क्या? अरुण ठीक हो गया? हा सपना, मामूली खतरनाक झाला नाही त्यानं. सच कहो विक्रम. हा मी खरं सांगलो सपना. त्यानं काय की पहिलं 90ला पैसे नसले की मला येऊन मागत होता. आता काय की त्यानं 90ला पैसे राहण्या गेले की मला मागणं झालाय. डायरेक्ट त्यानं त्याच्या घरातले ज्वारी जिंकून टाकलेला. थैंक यू विक्रम, थैंक यू. हा बरं सपना, बरं. मैं उसे देखना चाहती हूँ, मिलना चाहती हूँ. कवा? आता? प्लीज विक्रम, अभी. पण त्यानं तुला आज काय भेटते की काय नाही की स्वप्ना. त्यानं फुल पिऊन झोपी गेलाय. त्याच्या घरी लय पोझिशन टाईट आहे. त्याचा बाप काय की त्याला मारतोच म्हणून लाकूड घेऊनच बसलाय. बरं तू काळजी करू नको. मला त्यानं झोपताना सांगला होता उद्या काय की बालाजी पाटलाच्या दुकानाला येतो म्हणलाय त्यानं ज्वारी विकायला. मग तू बी ये तिथं. आज तुम जो चाहो मुझसे मांग सकते हो. आता मला काय देतोस बाबा सपना तू? मी तुला काय मागूया? बरं ठीक आहे, तुझी इच्छा असलं तर. कसं आहे, वरच्यावर महागाई वाढून चालली. मला बी कवा कवा मटका खेळाय पैसे राहण्याचं येतात आणि दारू प्यायला पैसे नसले की कोणाला बी 10 रुपये दे, 5 रुपये दे, 90ला कमी पडलेत म्हणून मागावं लागलेलं. माझ्यासाठी काय बी नको, फक्त मला येताना 1 लाख रुपये घेऊन ये. हाँ, मैं जरूर आऊंगी. येतोस की नसता मला तिथं दुकानापाशी तुझी येड्यावनी वाट बघत बसायला हवी. मैं जरूर आऊंगी विक्रम. हा बरं सपना, ये. मायला रोज कोणाला बी 10 रुपये दे, 5 रुपये दे, कमी पडलेत 90ला म्हणावं लागला. आता डायरेक्ट 1 लाख रुपये घेऊन येतो म्हणली माझ्यासाठी. आता वर्षभर माझी बेफिकिरीच. हॅलो. ऐके रेहमान टाकेत, दारूचे रेटा वरच्यावर वाढून चालले. तुला जर शिंदीचे पाकिट पाहिजे असेल तर माझ्याकडेच यावं लागेल. काय?
अरे चल चल तेरे को आना पड़ेगा मेरे पास. अरे बाबा हे तुझं लिहारी नवं हे नांदेड होय, समजलं काय? इथं जर एकदा माल संपून गेलं तर लवकर भेटत नाही. इथं माणसं सगळे वेटिंगला राहतात, मला एक पाकिट दे, मला एक पाकिट दे म्हणून. अख्ख्या मार्केटमध्ये शिंदीचे पाकिट कोणी चिकना झाले माझ्याशिवाय. तुला माझ्याकडेच यावं लागेल काय? अरे तू जहाँ बोले उस नर्क में आऊंगा. लेकिन कमी नहीं, तेरे को पहचानूंगा कैसे? अरे बाबा तू शहापूर मध्ये येऊन लहान लेकराला जरी विचारलास मारुती गायकवाड कुठं राहते म्हणून, त्यानं तुला माझ्याजवळ आणून सोडेल. लवकर ये बघ सांगलो तुला. नंतर म्हणू नको शिंदीचे पाकिट संपून गेल्यावर मला काय.